हाच काढत आहे बागेतील थोडंसं गवत, कारण इथे टाकायचं आहे आपल्याला मिरच्या आणि वांग्याचं रोप. तर हे काय घोळ ना, घोळ आणि चिघळ असं काहीतरी दोन बोलतात ना याला. काय चिघळ वेगळं असतं, मला पण माहीत नाही. एक छोटं असतं एक मोठं असतं, बरोबर. तर हे काढून घेत आहे कारण आपल्याला इथे नवीन बी टाकायचं आहे. पण आता अजून ही जागा खूप चांगली करावं लागेल. इथे अजून थोडीशी माती, कारण हे काही शेत नाही, आपण गार्डनमध्येच जागा तयार करून टाकत असतो. तर आता इथे अजून थोडीशी माती, खत वगैरे टाकून व्यवस्थित करून आणि मग तिथं रोप टाकणार आहे वांग्याचं, मिरच्याचं. आणि आपण जे बेगडी मिरचीचं रोप तयार केलेलं आहे ना, ते पण लावायला आलेलं आहे, तर ते पण लावायचं आहे. तर काय होतं ना, जास्त पाऊस जर झाला ना की मग खतं बी आणि माती बी वाहून जाते, म्हणून त्याला साईडनी लावून गेला. आता ज्यांचे गार्डन असं सगळ्यांनाच माहिती आहे लावावं लागतं साईडनी. कारण काय होतं, सगळं मग आपलं खत पाणी जर वाहून जातं जास्त कमी पाऊस झाल्यावर. आणि त्यानंतर तोडत आहे मी फुलं, कारण फुलं पण आता इतके कमी झालेले आहे ना, आमच्याकडे खूप ऊन आहे. म्हणजे झाडालासुद्धा पाणी म्हणजे एवढं असं भेटत नाही आता. आणि काय होतं ना, पाणी तरी म्हणजे आपण तरी कुठून आणणार ना, असं होतं. त्यामुळे तर थोडेसे झाडं आपले हे झालेले आहेत. आणि नंतर आज ना खरंच खूप मूडच नव्हता म्हणजे व्हिडिओ करायचा. कारण आज कुरडया केलेल्या आहेत. एक पायलीच्या, एक पायली म्हणजे 5 किलो, तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे पायली बोलतात. तर अशा प्रकारे तर आज व्हिडिओ करायचा कंटाळा आला होता, पण जरा व्हिडिओ छान गेले 2 दिवसाचे. तर त्याबद्दल यूट्यूब फॅमिलीचे खूप 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 धन्यवाद. माझ्या खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि माझ्या ताई तर इतक्या छान छान कमेंट करतात, मोठे मोठे कमेंट करतात. त्याबद्दल त्यांचे खूप 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 सारे धन्यवाद. आणि आपण प्रयत्न करत राहायचे. आपण तरी कुठं काय खर्च करून आपण यूट्यूब चॅनल चालू राहिलो, अजिबात नाही. जे आहे ते आहे रिअल. जसं रोजचं जे रुटीन आहे तेच आपण जे बागेत काम करतो, रोजचं जे करतो, झाडं काढणं, लावणं, भाज्या तोडणं, फुलं तोडणं किंवा भाज्या लावणं, फुलाची झाडं लावणं, हेच. आणि हे बघा इकडे केलेले आहेत कुरडया. ह्या 5 किलोच्या कुरडया केलेल्या आहेत आणि इतक्या मस्त झालेल्या आहेत. आज मूड नव्हता व्हिडिओ करायचा, पण केला. कारण काय होतं, मग गॅप पडला की पडला, मग उद्या परत काहीतरी काम येतं आणि मग राहून जातं. तर बघू शकता तुम्ही. तरी पण मी दिवसाआड व्हिडिओ टाकते, रोज नाही टाकत. रोज तरी कुठून आणायचं ना. आणि हे बघा तुम्ही, उन्हाळ्यात ते म्हणजे गुलाब वगैरे तर म्हणजे खूप हे झाले. जे कुंडीत आहेत ना ते तरी जरा बरे आहेत गुलाब, पण जे जमिनीवर आहेत ना ते खूप म्हणजे झाले आहे. कारण पाणीच नाही आहे, पाण्याचं खूप खूप टेन्शन आहे, पाणी एवढं येत नाही आहे. तर अशा प्रकारे मी फुलं तोडून घेतलेली आहे. आणि इकडे आहे आपला दोडका छान आहे बरं का, हिरा आहे, त्याला दोडके पण लागलेले आहेत. मागे पण 3 निघाले होते दोडके, तर त्याची भाजी केली होती. आता परत लागलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे. तो ना असं उंच गेला ना की मग ते दोडके पण असे हे होतात. नाहीतर असे गोल गोल झाले ते मध्ये 2 ना, तर मग मी त्याचा काही व्हिडिओ नव्हता केला. असे नाही का जागेचे झाले होते. आणि मोगऱ्याला येतात बरं का फुलं, मोगऱ्याचं नसतं एवढं टेन्शन, कारण त्याचं सीजनच आहे, म्हणजे मोसमच आहे हा फुलं यायचं मोगऱ्याला. त्यामुळे त्याला पाणी असलं नसलं तरी येतात. पण तरी म्हणजे पाकळ्या ना अशा हे नाही राहत, अशा सुकवून गेल्यासारख्या होतात. आणि पाण्यामुळे खरंच ना खूप प्रॉब्लेम हे झालेला आहे. आता पाऊस पडूस तर काही करू शकत नाही आपण. आणि अशा प्रकारे मी फुलं तोडलेली आहेत. आता फुलं पाहिजे तर किती फुलं निघायचे ना, मोठं मोठं बेसन पाठभर फुलं निघायचे. आता खूप छोटे 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 फुलं येत आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी पूजेसाठी फुलं तोडलेली आहेत. थोडेसेच निघाले आहेत, पण बरे आहेत. तेवढे जे निघाले आहेत ते आपलेच आहेत नाही का, असंच म्हणावं लागेल. तर छोटंसं वाटकं भरूनच फुलं निघालेले आहेत, जास्त नाही निघालेले. आणि गुलाब तर एक पण नव्हता आज तोडायला, तुम्ही तर बघितलं असेल. गुलाब नव्हता, म्हणजे आहेत पण काय आहेत अजून त्यामुळे. आणि हे बघा याला आता लागलेले आहेत डाळिंब. आता अजून छोटे छोटे आहेत, पण ना पाणी काय करतं आहे देवाला माहिती. आणि हे बघा अंजीर, बघा हे पक्ष्यांनी खाल्लं आहे बरं का हे. असे बरेच खाऊन टाकलेले आहेत त्यांनी, पण हे दिसलं आहे म्हणजे हे राहिलं म्हणजे व्हिडिओ करायसारखं असं दिसतं आहे थोडं खाल्ल्यासारखं, बाकीचे तर पूर्ण खाऊन जातात ते. तर बघा अशा प्रकारे पक्षी अंजीर खातात, तर आम्ही पण खाऊन देत असतो. हे मी आता व्हिडिओपुरतं फक्त तोडेलं आहे दाखवायला, नाहीतर आम्ही पण खाऊन देत असतो. आणि बघा इकडे एक आहे, तर हे असं घासतं ना त्याला, त्या याला पानाला, तर ते असे काळे पडतात. पण काय नाही होत त्याला, ते पिकून जातात ना, तर एकदम छान लागतात. हे बघा हे असे आता हे पण पिकायला झालेलं आहे. तर हे काढलेलं आहे 2 उद्या, तर हे छान होऊन जाईल खायला. बघू शकता. अशा प्रकारे तर आमच्या या दीदीचं, आमच्या दुर्वाचं लय चाललं होतं अंजीर काढायचे. हे बघा अशा प्रकारे आहेत अजून काही.
काही पिकतायत काही नाही, ते काय संगच पिकत नाही, एक 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 असे पिकतात. तर भरपूर आहे अजून पिकायला. रोज 2-3 निघतात, पण मग कुठं ते असं करत बसता. आज मला व्हिडिओ करायलाच खरंच काही नव्हतं, म्हणजे वेळच नाही भेटला असं निवांत बसून कुठे व्हिडिओ करायला. आणि हे बघा, हे एक अंजीर आहे, तर खूप छान आहे. आणि ते काय होतं, त्याला पाला वगैरे घासला की असं काळं पडून जातं ते. तर अशा प्रकारे आजचा छोटासा आणि साधा व्हिडिओ होता. तर कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर प्लीज कमेंट करत जा. आणि ज्यांचे चॅनल नाहीत ते पण कमेंट करत जा, कारण धन्यवाद मानता येतात. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे. चला भेटू आपण.